नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्याला पुन्हा एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. कथेचे नाव आहे आई. त्याला ती फार आवडायची. ती काही त्याच्या वयाची नव्हती. चांगली 15-20 वर्षांनी मोठी होती. 40शी पल्याडच्या आत्मविश्वासाचे सौंदर्य चेहराभर पसरून ती जेव्हा हसायची ना, तेव्हा तो अगदी वेडावून जायचा. स्वतःचं वय विसरून हरखून जायचा तिच्यात. पाहत राहायचा तिच्याकडे. हास्याचे ओघळणारे मोती खरे तर वेचायचे असायचे त्याला, पण हिंमत नाही व्हायची. तो निमूटपणे तिचं ते हसू मनाच्या बटव्यात जमा करत राहायचा. ती मोठ्या पोस्टवर होती. एका अख्ख्या डिपार्टमेंटची HOD. तो 25शीचा उंबारठा ओलांडलेला इंजिनियर. आता तर हातपाय मारणं त्याचं सुरू झालं आहे. अजून कितीतरी लांबचा प्रवास बाकी आहे. तिच्यासोबत नेहमी डिपार्टमेंटच्या 2-4 जणी असतातच. त्यामुळे ऑफिसात गेलं तरी फक्त दर्शन होतं. बोलणं कधी होणार काय माहिती असं वाटत असतानाच त्याच्या कानावर उद्या मॅडम हाफडेने जाणार आहेत असं पडलं. जेवणाच्या सुट्टीतच निघेल ती. काही करून उद्या तिला गाठायलाच हवं. त्याचा निर्धार पक्का झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठला. चकाचक झाला. मस्त स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट घातला. काळी ट्राउझर, मॅचिंग टाय बांधली. डिओ फवारला. कधी नव्हे ते फाउंडेशन लावलं. कोणीतरी मागे म्हटलेलं त्याला आठवलं की तिला चाफा आवडतो. अरे, चाफा तर आपल्या सोसायटीतच आहे असे म्हणत तो 2 मजले खटाखट शूज वाजवत खाली उतरला. वॉचमनला सांगून चाफा काढून घरून आणलेल्या डब्यात भरला. झाकण लावण्याआधी वाकून चाफ्याचा गंध नाकातून आत खोलवर उतरवून घेतला. काय अवघड असते ना काहींची असे म्हणत त्याने वॉचमनला थँक्यू म्हणत गेट बाहेर पाऊल टाकलं. मनाचं मोरपीस आज ट्रेनने जाण्यास अनुमती देईना. कसं देईल? ट्रेनच्या गर्दीत कपड्यांची वाट लागली असती सगळी. त्याने कॅब बुक केली. AC फुल करो असं ITत सांगून कॅबमध्ये बसला. ऑफिसच्या दिशेने कॅब दामटवायला लावली. राजा माणूस असल्यासारखं फील होत होतं त्याला. भेटीच्या हुरहुरीत पहिले सेशन संपून लंच टाईम झाला. टिफिन न खाता तो चाफ्याचा डबा घेऊन धावतच ऑफिसच्या एंट्रन्सजवळ येऊन उभा राहिला. ती आली. नेहमीसारखीच रुबाबात. तिला मिळणारा आदर पाहून त्याला उगाचच भारी वाटलं होतं. डोअरकीपरने दरवाजा उघडून तिला कडकडीत सॅल्यूट केला. त्याच्या छातीत धडधडलं. त्याने त्याही परिस्थितीत समोरच्या काचेत स्वतःला पाहून घेतलं. ती काही फुटावर आली तसा तो घाबरून पिलर मागे लपला. चिल ब्रो, अभी नहीं तो कभी नहीं असे म्हणत स्वतःला चिअरअप केलं आणि भस्कन तिच्या समोर येत उभा राहिला. पुढे येणाऱ्या वॉचमनला तिने हातानेच थांबायला सांगितलं. काय रे, असा काय वाट अडवून उभा राहिलास? तिने हसत विचारलं. मॅडम, हां बोल. तुम्ही फार छान आहात, मला माहीत आहे. मॅम, तुम्हाला आवडतो म्हणून मी चाफा आणलाय. त्याने डब्याचं झाकण उघडून डबा तिच्यासमोर धरला. तिने त्यातली 2 फुले काढून कानाजवळ खवली. त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्याचे काठ भरले होते. ती थोडी पुढे झाली. दोन्ही हातात त्याचा चेहरा पकडला. टाचा उंच करत त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या डोळ्यातही पाणी तरळलं. तुझी आई दिसते ना माझ्यात तुला? त्याच्या गालावरून हात फिरवत तिने विचारलं. पण तुम्हाला कसं कळलं? पंकजने सांगितलं आणि तुझ्या नजरेतही दिसतं ते. तुम्हाला माहीत होतं? मी याच क्षणाची वाट पाहत होते. तिने डोळे पुसत म्हटलं. पर्समधून
चॉकलेट काढून त्याला दिलं आणि त्याने न राहून तिला घट्ट मिठी मारली. घशातून एकच हुंदका निघाला त्याच्या. तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवत मोकळं होऊ दिलं त्याला. त्याची आई अशीच होती. हॉस्पिटलमध्ये नर्स होती. अशीच दिसायची, अशीच हसायची. नजरेतला करारीपणा आणि रागही असाच. त्याची नजर वाचता यायची तिला. ऑन ड्युटी एकदम अशीच शूजचा टॉक टॉक आवाज करत चालायची. तो 10 वर्षाचा असताना ॲक्सिडेंटमध्ये त्याची आई गेली होती. तो तेव्हापासून आईच्या वयाच्या बाईत आई शोधत फिरतोय. मॅडम त्याला अगदी आईचं दुसरं रूप भासल्या होत्या. गेले वर्षभर तो मॅडमला भेटायचा, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. आज भेटला, बोलला आणि 15 वर्ष तग धरून असलेला बांध फुटला. नाक आणि डोळे पुसत तो बाजूला झाला. मी एवढी भीतीदायक आहे का रे? तुला वर्ष लागलं माझ्यासमोर यायला? ती गोड आवाजात म्हणाली. नाही मॅडम, ते राहू दे, काही नको बोलूस. आता मी निघते, घाईत आहे जरा. येत्या रविवारी घरी ये जेवायला, निवांत गप्पा करू. साहेबांना सांगते. आता आपल्या राजला दादा पण आहे. ती त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाली आणि जायला वळली. हो मॅडम, थँक्यू मॅडम, असं म्हणत त्याने एक स्वतःभोवती गिरकी मारली. सुजय, मॅडमनी कारमध्ये बसण्याआधी आवाज दिला. येस मॅम, असे म्हणत तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. कान कर इकडे. त्याने वाकून कान तिच्या चेहऱ्यासमोर नेला. मला चाफा आवडतो, पण हा नाही तर सोनचाफा. तू आणलास तो चाफाच आहे, पण तो देव चाफा आहे. तिने हसत त्याच्या कानात सांगितले. त्याने हसून मान डोलावली. ती गाडीत बसली आणि त्याला बाय करून निघून गेली. मा, हे तुझंच दुसरं रूप आहे. येस, ही तूच आहेस. आपली आवड माझ्या कानात सांगणारी ही तूच आहेस. सुजय डफर कुठला, तुला सोनचाफा आणि देवचाफातला फरक कळत नाही. आता रविवारी दादर मार्केटमधून ताजा चाफा घेऊन जा, त्याने स्वतःलाच सूचना केली. आता मला तुला गमावून चालणार नाही आई. लव यू आई, लव यू सो मच, असे म्हणत त्याने फ्लाइंग किस हवेत सोडले आणि स्वतःभोवती पुन्हा एक गिरकी मारली आणि समोर दिसणारा छोटासा दगड शूजच्या टोकाने लांब उडवला आणि उड्या मारतच ऑफिसमध्ये घुसला. धन्यवाद. मित्रांनो, ही कथा आपल्याला जर आवडली असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.